राज्यामध्ये हनी ट्रॅपवरून राजकारण तापलेलं असतानाच या प्रकरणात रोज नवीन आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि याचाच संदर्भामध्ये उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट करत गंभीर आरोप केलेला आहे। मंत्री गिरीश महाजन आणि हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी प्रफुल्ल लोढाचा फोटो शेअर करत फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिशाभूल केल्याचा आरोप करत महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅपचं मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा दावा केलेला आहे। प्रफुल्ल लोढाविरोधात 2 गुन्हे दाखल आहेत। एक गुन्हा हा 2 अल्पवयीन मुलींवरती बलात्कार करणं, या मुलींना छळणं, ब्लॅकमेलिंग करणं या प्रकरणी, तर दुसरा गुन्हा हा हनी ट्रॅप संदर्भातला आहे। दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी देखील अशाच हनी ट्रॅपचा वापर करण्यात आला असल्याचा दावा संजय राऊतांनी केलेला आहे। महाराष्ट्र सरकार नाही तर गुंडांची टोळी काम करत असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्राने इतका हतबल मुख्यमंत्री कधीही पाहिला नाही असा टोला देखील त्यांनी लगावलेला आहे। तर प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा फोटो मी आज पोस्ट केलेला आहे, त्याची चौकशी करा अशी मागणी सुद्धा राऊतांनी केलेली आहे। 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत हे देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती आहे, म्हणून त्याचा पेनड्राईव्ह शोधण्यासाठी पोलीस जंग पछाडत असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे। हनी ट्रॅपची प्रकरणं वाढलेली आहेत। 4 मंत्री फडणवीस खोटं बोलतायत, त्यांना माहिती आहे 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले। आज मी एक जे ट्विट केलं आहे त्याची सत्यता पडताळून पाहावी देवेंद्र फडणवीसांनी। आमचे जे खासदार फुटले, जे फडणवीसांनी फोडले असं म्हणतात किंवा अमित शहाने फोडले असं म्हणतात, त्याच्यामध्ये ईडी सीबीआय आहे। त्याच्याबरोबर 4 खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं। आणि कोण तुम्हाला माहिती आहे? तरुण खासदार त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्यावर दबाव आणला आणि मग त्याने भाजपमध्ये जाऊन शुद्धीकरण करून घेतलं। संजय राऊतांनी पुरावे द्यावे। उगाच बेफाल अशी वक्तव्य करणं हा एकमेव त्यांचा उद्योग आहे आणि मला वाटतं संजय राऊतांना सिरियस घेण्याची गरज नाही, जनताही घेत नाही आणि आपणही घेऊ नये। मी असं म्हणालो की जो फोटो मी दिलेला आहे त्याची चौकशी करा। प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा फोटो आहे। लोढाच काय रोल आहे? केसेस दाखल झाले आहेत लोढावर, पण त्याचा रोल याच्यामधला लोढावरती कोणत्या केसेस दाखल झाल्या? हनी ट्रॅपच्याच आहेत ना हनी ट्रॅपच्या। कोणाबरोबर फोटो आहे? आणि याची सूत्र जामनेरमधून हल्लेली आहे। याची सूत्र जामनेर, जळगाव, नाशिक, मुंबई आणि दिल्ली, आणि ज्यांनी त्याला वापरलं ते हनी ट्रॅपमध्ये सापडले स्वतः। एकनाथ खडसे यांची मुलाखत घ्या या विषयावर अगदी पुराव्यासह। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे, ज्या विरोधकाला जर वाटतं एवढा वेळ का थांबता येते, विरोधकाकडे काही बाबी असतील, मला वाटतं की मीडिया मॅनेजमेंट करण्याकरता लोकांची करमणूक करण्याचा हा एक मोठा ब्लंडर आहे। मग सभागृहात का दाखवलं नाही? सभागृहाच्या बाहेर 4 दिवस झाले का दाखवत नाही? तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन का दाखवत नाही? लावा ना, कुणाची शिटी लावायची आहे ती। मला काय म्हणायचं आहे की असेल तर लावा ना, आमच्याकडे आहे, कुणाला घाबरवतायत? त्यामुळे मला वाटतं ज्याबद्दल असेल त्याबद्दल लावली पाहिजे। दूध का दूध, पाणी का पाणी केलं पाहिजे। फडणवीसांचे जे सरकार म्हणून जे चालवलं जात आहे ते सरकार नाही, ते गुंडांची टोळी आहे आणि राज्यामध्ये एक प्रकारचं अराजक निर्माण झालेलं आहे, पूर्ण अराजक। बघा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून मोठी छातीवरती हात मारून वगैरे भाषणं करतायत। हे करीन, ते करीन, त्याला सरळ करीन, भ्रष्टाचाराला तुरुंगात टाकीन, गुंडगिरी सहन करणार नाही। त्यांच्या राज्यात काय चाललंय? ते स्वतः गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत। इतका हतबल मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही। तर हनी ट्रॅप प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोढाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केली आहे। लोढाकडे काही महत्त्वाचे पुरावे असून त्यात कोण राजकीय नेते आहेत त्याचा तपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करावा असंही खडसे म्हणाले। प्रफुल्ल लोढा काही वर्षातच कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक कसा झाला याचाही तपास होणं गरजेचं आहे।
मंत्री गिरीश महाजन आणि लोढा यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. नंतर संबंध बिघडले आणि लोढाने महाजनांवरती गंभीर आरोप करत तक्रार दिलेली होती, असा आरोप सुद्धा खडसेंनी केलाय. तर प्रफुल्ल लोढा जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहूर या पेठचे रहिवासी आहे. गावामध्ये वडिलोपार्जित शेती, प्लॉट, सिनेमा थिएटर आणि विविध ठेकेदारीचा व्यवसाय आहे. महाजन सरपंच असल्यापासून भाजप कार्यकर्ता ते आरोग्य सेवक म्हणून 20 वर्ष काम बघितलेलं आहे. 1995 साली पंचायत समितीसाठी निवडणूक लढवली, पण पराभव पत्करावा लागला. महाजन मंत्री झाल्यानंतर काही काळाने दोघांमध्ये वितुष्ट आलंय. तर गिरीश महाजनांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश सुद्धा केलेला होता. एक बटन दाबलं तर सगळं काही उघड होईल, महाजनांचं नाव न घेता दावा करण्यात आला. तर 2024 मधील लोकसभेसाठी वंचितकडून इच्छुक उमेदवार असल्याचा सुद्धा दावा केलेला होता. भाजपामध्ये किंवा इतर पक्षात असतानाही त्यांच्याकडे कोणतंही पद नव्हतं. तर खडसेंविरोधातही मद्यपान करून पत्रकार परिषद घेतलेली होती. दरम्यान खडसेंच्या मुलाच्या आत्महत्येबाबत प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केलेलं होतं. प्रफुल्ल लोढाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला गेला, तेही माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत. त्या ठिकाणी ते फोटो पण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन पेढा भरवतानाचे फोटो आहे. याबरोबर अशा वेळेस असं काय चमत्कार घडला की त्या इतक्या टोकाची भूमिका शिवाय देत होता. तो म्हणजे तुमचं सगळं काढेल, एक बटन दाबलं सगळं देशाला समजेल तुम्ही कसे आहात वगैरे वगैरे, जे त्याचं रेकॉर्डिंगमध्ये आहे ते. आणि असं असताना सुद्धा असं एकाएकी काय चमत्कार घडला की ते एकत्र आले. एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचा प्रवेशही झाला. खडसे साहेब गिरीश महाजनावर त्यांचं पुढे नाव आलं की ते आरोप करत राहतात. शेवटी तपासातल्या सर्व बाबी महत्वाच्या आहे. लोढा तिकडे आहे, गिरीश महाजन तिकडे आहे, एकामेकाचा का संबंध आहे. पण तरी ते खडसे साहेब काल ते मैत्री आहे म्हणून, आता मैत्री कोणाचा कोणी राहू शकते. तुम्ही माझे मित्र आहे, तुम्ही गडबड केली तर मी गडबड केली का, मी गडबड केली म्हणजे तुम्ही गडबड केली का. त्यामुळं राजकारणामध्ये असे आरोप करू नये. खडसे साहेबांनी असे आरोप करू नये की जे कारण नसताना गिरीश महाजनांचं नाव, कारण नसताना नेहमी गिरीश महाजनांचं नाव, कारण नसताना गिरीश महाजनांचं नाव. मला वाटतं यावरतून खडसे साहेब बाहेर निघाले पाहिजे. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये अगदी 15 दिवसापूर्वी याच्या परत राहत्या घरी पहूर येथे, जामनेर येथे, नाशिक येथे सगळ्या ठिकाणी परत पोलिसांनी रेड घातली होती 15 दिवसापूर्वी. तर कशासाठी घातली, काय घातली हे तर आता पोलिसांच्या तपासांतेच बाहेर येऊ शकेल. पण हे गंभीर आहे. हे प्रकरण त्या 72 अधिकाऱ्यांचं नाही आहे. आणि ट्रॅपिंगचा विषय वेगळा आहे आणि याच्यामध्ये अधिकारी वगैरे नाही दिसत. याच्यामध्ये अनेक राजकीय व्यक्ती असण्याचा संशय आहे. दरम्यान संजय राऊतांच्या आरोपांवरती गिरीश महाजनांचं उत्तर बघायला मिळते. प्रफुल्ल लोढा अनेक पक्षामध्ये होता असं गिरीश महाजन म्हणतायत. तर महाजनांनी प्रफुल्ल लोढा नेत्यांसोबत असलेले फोटो दाखवलेले आहेत. या नेत्यांचा हनी ट्रॅपशी काही संबंध आहे का, गिरीश महाजनांनी सवाल उपस्थित केलाय. तर गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना सुद्धा उत्तर देत डिवचलेलं आहे. एकनाथ खडसेंच्या डोक्यावरती परिणाम झालाय असं महाजन म्हणतायत. तर कोणत्याही प्रकरणात मीच त्यांना दिसतो असंही गिरीश महाजन म्हणालेले आहे. तर महाजनांकडून खडसेंच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणावरून सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. प्रफुल्ल लोढा जसा सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे, त्याचा एकही पक्ष असं राहिला की त्या पक्षामध्ये तो गेला नाही. आता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचे तिकीट त्यांनी लोकसभेचं यावेळेला गेल्या वर्षी हे त्यांनी घेतलेलं होतं. मी आपल्याला फोटोही दाखवतो. तर म्हणजे या फोटोमध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्यांचे त्या ठिकाणी फोटो आहेत, सगळेच आहेत. म्हणजे त्याचा कुठलाही एखादा पक्ष असा सुटलेला नाही की ज्या ठिकाणी नाही. हे इतके आता काय बोलावं खडसेंबद्दल मला कळत नाही. खरं म्हणजे काय झालं, सगळ्यात दूर अपयश, कुठे यश नाही. आता सत्तेपासून दूर फेकले गेले. भाजपात येऊन अगदी लोटांकडे घरात धरत आले, त्यांना कोणी पक्षात घेतलं नाही. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच झालेली आहे. एक तर सगळं आजारपण,
आणि हे सगळं अपयश राजकारणातलं, त्यामुळे हा माणूस सगळ्या द्वेष भावनेने पछाडलेला आहे. काही झालं की गिरीश माझ्याबरोबर होता.